हे रेकॉर्डिंग अचलपूर मतदारसंघाचे माजी आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या घरची रेकॉर्डिंग आहे. आणि त्यात त्यांनी आता जे मी ज्या पद्धतीचं काम त्या मतदारसंघात करतोय, तर त्यांचा कुठेतरी मला ब्रेक लावण्याचा असा प्रयत्न असू शकतो. आणि जे नियोजनाचा भाग म्हणून ज्या काही गोष्टी करण्यात येते माझ्या व्यतिरिक्त, तर ते माझ्या भावाला अभिजित तायडे चुलत भाऊ आहे माझा, त्याला मारून टाकायचं, ट्रक खाली चिरडून घ्यायचं. आणि तुम्हाला काही दिवसात किंवा काही तासानंतर काही रेकॉर्डिंग येणारच आहे. तर त्यामध्ये सगळं नमूद आहे की त्यांनी बोललेले आहेत ते की 2-4-5 लाख रुपये देऊन आपण मारून टाकू, एकदा खलास होऊन जाते, मग झंझट राहत नाही. अशा प्रकारचं त्यांनी परतवाड्यात सुद्धा काही लोकांकडून माझ्यावरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा सुद्धा उल्लेख आहे. एका उपोषण मंडपाला भेट दिली असता मुद्दाम तो प्रश्न मी निकाली काढला असताना एसजीओनच्या मार्फत फोन करून मला जबरदस्तीने तिथे बोलवून शाई फेकण्याचा किंवा अटॅक करण्याचा प्रयत्न हे त्यांच्याच माध्यमातून त्याच व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये त्याची नोंद आहे, त्यांनी बोललेलं आहे. तर किंवा एखाद्या गावात भूमिपूजनाला बोलवायचं आणि जुने काम काही 1-2 कामं असते, त्या कामाचं भूमिपूजन हा तो आमदार करतो. त्याच्यामुळं त्याला बोलवून काही महिलांकरवी ॲट्रॉसिटी टाकण्याचा किंवा त्याच्यात उल्लेख आहे हा अशा प्रकारचा. आणि गावातून हाकलून द्यायचा की तू काय काम आणलं, निधी आणला का दुसऱ्याच्या निधीवर. माझा प्रतिप्रश्न आहे त्यांना की तुम्ही जेव्हा पहिल्यांदा निवडून आले होते तेव्हा सन्माननीय माजी राज्यमंत्री श्रीमती वसुधाताई देशमुख यांचे जे कामं तुम्ही निवडून आल्यानंतर जे होते प्रस्तावित केलेले, त्याचे उद्घाटन तुम्ही किती केले हे जनतेला पण माहिती आहे. परंतु त्याचं श्रेय त्यांनी कधीच असं म्हटलं नाही, त्यांनी असं कधीच षडयंत्र केलं नाही. परंतु आता अशा प्रकारचं त्याच्यात नियोजन केलेलं आहे. तुमच्याकडे कधी आहे, तुम्हाला कधी माहिती पडलं? काय झालं, डिसेंबर महिन्यातली जरी रेकॉर्डिंग असली तरी अधिवेशन चा काळ आणि नगर परिषदेचा इलेक्शनचा काळ होता. त्याच्यानंतरचा काळ आहे. काही कामाची व्यस्तता आणि मुंबईचे दौरे असो, मतदारसंघाचे दौरे असो, की माझ्यापर्यंत ती उशिरा पोहोचली जरी असली तरी या धकाधकीच्या याच्या काळात माझ्यापर्यंत उशिरा जरी पोहोचलेली असली तरी मला माझ्यापर्यंत पोहोचल्यानंतर आणि त्याची शहानिशा केल्यानंतर मी सन्माननीय सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस यांच्याकडे सुपूर्द करून त्याची शहानिशा केली आणि त्यांनी त्या प्रकारचा गुन्हा दाखल केला. नेमकं हा व्हिडिओ म्हणजे ही ऑडिओ टेप कोण रेकॉर्ड केली, कोण आहे ती व्यक्ती? नाही, ते कोण आहे काय आहे हे तुम्हाला मी तसं काही सांगू शकत नाही, कारण त्याचं नाव गुप्त. आता मला समजलं की त्याला धमक्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत की तुला जीवानीशी मारतो, तुला संपून टाकतो किंवा तुला आत्महत्येस प्रवृत्त करतो, तू अशा प्रकारच्या धमक्या, तू माझ्याकडून बोल आता, अशा प्रकारच्या धमक्या त्यांच्याकडून आलेल्या आहे. अशा प्रकारचं मला आत्ताच तुम्ही उपस्थित असतानाच फोन आलेला आहे. त्याच्यामुळं मी ते नाव सांगू शकत नाही. तुमच्याकडे रेकॉर्डिंग कधी? माझ्याकडे जवळपास 8 दिवसाआधी पोचलेली आहे. परंतु जो मूळ त्या मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलेली आहे तो मोबाईल यायला वेळ लागला. जवळपास 10-12 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. त्याच्यानंतर मला मोबाईल हा या 2-4 दिवसात आलेला आहे. तर त्याची शहानिशा पडताळणी केल्यानंतर मग त्याच्यावरती मी पुढे गेलेलो आहे. माझी भूमिका हीच आहे की मी माझं काम करत राहणार आणि काम करत असताना मला अशा प्रकारच्या अडचणी ज्या येत आहे त्या अडचणी हेच निर्माण करत आहे, व्यत्यय आणत आहे. मी जे विकासाचं काम करतोय, जनतेचे कामं करतोय आणि विकास निधी खेचून आणण्याचा प्रयत्न करतोय, जे 20 वर्षात यांनी करण्याचा प्रयत्न न केल्यामुळं, जसं राजुरा प्रकल्प असो, बोर्डीनाला प्रकल्प असो, वासनी प्रकल्पाच्या बाबतीत मी निर्णायक सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असो, सन्माननीय गिरीजी महाजन असो, सन्माननीय पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असो, यांच्या माध्यमातून मी निधी या प्रकल्पांसाठी, भूमी अधिग्रहणासाठी असो, पुनर्वसनासाठी असो,
या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतायत. ते त्यांच्या जिव्हारी लागतंय असं मला वाटतंय आणि त्यांना कुठेतरी ब्रेक लावायचा आहे. म्हणून त्याच्या भावाला किंवा माझ्या कुटुंबातील व्यक्तीला इजा पोहोचवणे किंवा माझ्यासोबत जे पदाधिकारी असतात त्यांना कुठे इजा पोहोचवण्याचा प्रयत्न